श्री गणेशाय नमः। इदं फलं मया देव स्थापितं कृतस्तवे नमे सकलावाप्ति भवेत् जन्मनि जन्मनि। हरि ओम श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। ओम महाभाग्येभ्यः नमः। ओम उमामहेश्वराभ्यां नमः। ओम शचीपुरन्दराभ्यो नमः। ओम मातापितृभ्यो नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानादेवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु शुभं भवतु। इष्टदेवता कुलदेवता सुसंगाः भवन्तु। हरि ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते। ओम मनोजमं मातृदेवं तेनयं कृतिमदां वरिष्ठं वातात्मजं माधुर्यं श्रीरामदूतं संस्कृते। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मनोगता अजाड्यं वाक्पटुत्वं नमस्मरणाभ्ये। ओम ब्रह्मान्तावसाक्षात् देवं प्रियपतिः आचार्य श्रीमदाचार्य संस्मे ओम समचरण सरोजं सान्द्रलीलाद्भुताभं जगन्नेतपाणिं वन्दनं मण्डलानां कर्णतुलसीमालाबन्धनं कञ्जनेतं सयदबलहासंविठ्ठलं चिन्तयामि। सत्कड भक्तजनांना आडಳಿತ मंडळ सदस्य आणि सर्व हंगाईले तुगेल सेवक देवालय गुरुला सेवा करून त्यांनी पावनांकडं आमकां देवालयात त्यामुळे सगळी मस्त जन्मजन्मांतरा पुण्यानं मनुष्य जन्मोत्सव तांतू आयल्यार सांग संस्कृती देव धर्म सगळं आचरण करून घेऊन म्हणजे जीवन पावन करता तरी ताका देवाली बरी जावा। तसं एक विशेष कीर्ती ह्या जाग्यार मलगड घालता पण अनाद पण म्हणून सांगल्यावर मध्वाचार्याला कशी फुडें चालत पण तू विराजमान जावन हांगा सुनू भक्ताल करेन आमक उद्धार करचे खातीर तांणी त्या बिंबार सान्निध्य दवरून पूजन गीत पुरस्कार सकट करून सक्कट जनपद धन्य जावन उदकान नाही आसा। तशीच आज आमकां संतोषाचे अति पुण्यकाल आनी महाभाग्य कसन मेळ्ळी। 200 वर्स फुडें हें देवाळ काशी मठ संस्थानाचे श्रीमती तीर्थ स्वाम्याले म्हाका आडಳಿತಕ್ಕೆ हस्तांतर उद्यावर मक्कम अंदू 1825 आयस्री मार्च 7 तारीख फाल्गुन शुद्ध सप्तमी हे जे दिवसाक तांकां ब्रह्मसाधन करून ताजे नंतर गुरुपरंपरेचे सकट आशीर्वाद तांगे अनुग्रह सकट मागून घेवन मार्गदर्शन घेवन मलगड दवरून हांगा जनपद अर्चक जावं फुडी असल्यारी ते देवाला सेवा करून धन्य जालें देवा तुगेली तेज आयज दिसाक आमी ते पवित्र दिवस स्मरण करचें आनी आमगे सगळीच गुरू परंपरेचे मलगड धरून आमगेले संस्थानाचे भारत व्यासगुरू नरसिंह स्मरणपूर्वक तशीच आमगेले गुरुवर्य पुर्याले सर्व वृंदावन आश्रमांचे दिव्य चैतन्य अनुमान करून आमगे उल्लोच देव जावन आमकां हांगा मार्गदर्शन दिवन हें उजवाड हाड घेवन देवाला सेवा करून धन्य जाया तुमी म्हणून सांगून 2000 इसवींतून आमकां दीप प्रज्वलन करून सुमती सभा भवन उद्घाटन करून एक भजन करून तुमी धन्य जाया सान गावन सकट कूड घट जातले म्हणून सांगून तांणी दिलेलें वाक्य आयज दिसाक आमकां रजत महोत्सव 25 वर्सां दिवसाचे हे दोन वट देवान संयोग करून गंगा यमुना सरस्वती संगम जाल्यावर पूर्ण कमी जाता हेच हरी स्मरण करचें सक्कट वृंदावना स्मरण करून आमगेले दिव्य स्वाम्याले सुदीन स्वाम्याले चरणारविंद साष्टांग वंदन करून आमगे आतां मठाचे समसले ब्रह्मपूज्य सुमेंती स्वाम्याले चरणार वंदन करचें तशीच गंगाचे परिसराचे सक्क नागब्रह्माचे सक्क स्थानाक वंदन करून उडुपी क्षेत्राचे कृष्ण परमात्मा हाकेला उडुपी अनंतेश्वर आमगेले मूलमंजेश्वर आदि सुब्रह्मण्य आनी सक्कट 8 पेंटे देवाळ आनी विशेष म्हालगड्यान खंय सकड ते देवता आराधन करचे की देवालय की सकड बांदून ते एक पवित्र झाडेलेले ते सर्व जाग्याचे आमी पळयलेले आसा पळयनातील मस्त आसा ऐकून करता सकड वृंदावनाची देवाक स्मरण करून आपण देवा आयज दिसाक विशेष उद्घाटन जावन
आमगेले 200 वर्सां प्रारंभ होई आनी ते भजनेचे रजत महोत्सव ते हाकाय जाल्यार सक्कर जनपदान मेळून आमंत्रित भजना मंडळी घेवन सामवेदा गुणगायन देवान सक्कर तुगेले लड्यान दोत आनी प्रचोर गौरवन तुगेले धन्यतेक तूं अनुग्रह करता म्हणून तूं शरण मागून घेतली सर्व सेवा भजन जावं कीर्तन जावं संतर्पण जावं यावत भक्तजन आनी कस्सन मेळ्ळें हें प्रार्थना दवरता ती गुरुस्मरणपूर्वक प्रार्थना दवरता ती हे आमगेले सुमतींद्र स्वाम्यान आमगेले भांगड सक्कड येतीवर आली आत्ता प्रचार असेल सक्कड बरोबर आले अनुग्रहान ते सर्व तांगेले प्रार्थना देवान वेळे समजूका आनी नमूने मुक्तकुटुंबाक सदा काळ रक्षण आयुर आरोग्य चैतन्य सौभाग्य सुख समाधान धनधान्य कीर्ती स्थान मान वृद्धी संतती संपत्ती मंगलकार्य सगळं जाणून आमगे मुखावेल पिळगेन देवधर्म आचरण करून आम्ही धन्य जाता ती म्हळ्यार एक दिव्य शक्ती भरता की त्यामुळे नडण मागता ती ज्ञान अज्ञान कशेंय म्हाका मुखार जाता जाल्यार क्षमा म्हणून तुगेले आसा म्हणून सराक न्ही आमी कशेंय चूक जर करून कशी लागता जाल्यार चूक एकटा नासना तूं आमी समजू करून प्रार्थना आपण करता असो मार नाही म्हयन्याची 11 तारखेक हांगा सममिती स्वाम्याने दिव्य चरणाचे आगमन जावन आणि ते आम्ही सगळे 200 वर्साचे हाका एक 12 महिने धार्मिक कार्यक्रम देवकार्य यज्ञ याग आदी पुराण प्रवचन सगळं दवरलें आसा तेव्हा तुम्ही जण केली स्वामीला विनंती केले कडेन सांगले अस्तू करून तर देव करून घेता म्हणून आत्ता प्रारंभ पळय जन करता आमकां 2-3 म्हयन्याच्या का आमी करता ते आमी म्हणून ते सांगचें कोणें तूं तांगेल्या हृदयान बसून आसत आनी तूं करत म्हळ्यार हेंच साक्षात्कार आनी मुखार ह्यावर तूं कार्य चंदायर करून घेवन हें दक्षिण हरिद्वार क्षेत्र म्हणून पयलीं बंटवाळान तूं सुदीन स्वाम्यान उल्लेख केलेले सुदीन स्वाम्यान सांगिल्लें आशिल्लें तशींच आमगेले सुमेमिदेव स्वाम्यानय थंयच्यान जाल्यार एक प्रवचन आतां आमगेले काशी मठ न्हयपळी जाता म्हूण सांगितलें उल्लेख केला आनी सगळीं जाणां वॉट्सअप सगळें केलां हें सांगचें न्हय देवान करयलेलें हें तस्सेल एक ते दिव्य अमृतवाणी आमकां मेळयली ते आमी साकार करून देवान चलोवन परत स्वाम्यान तेन्ना तांगेल्या पूर्ण अनुग्रह आशिर्वाद आमकां मेळून मुखार आमी कसान चलता कशें जावप म्हणून तुजेर चिंता करता तसो तूं सगळां रक्षण करून बरें करून आयचें काम जरी विघ्नात करून देव म्हणून तुका मागून आंजनेय वरद श्रीरामचंद्र चरणा गोविंद म्हणा गोविंद श्रीमद सुमतीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय श्रीमद सुमतीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय श्रीमद संयमीन्द्र तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय काशी मठ संस्थान की जय जय राम